शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अजितदादांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावलेले आहेत। पुतळा पीडब्ल्यूडी विभागानं की नौदलानं उभारला या वादाला अर्थ नाही, अशा प्रकारे अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचीच कानउघाडणी केलेली आहे। राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर अजितदादांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच सुनावलेलं आहे। राजकोट किल्ल्यावरील राडा देखील टाळता आला असता, अशा शब्दामध्ये अजितदादांनी राणेंना टोला लगावलाय। अजित पवार यांनी आज राजकोट किल्ल्यावर जाऊन शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली आणि या पाहणी दरम्यानच अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांनाच खडेबोल सुनावलेले आहेत। पुतळा पीडब्ल्यूडी विभागानं उभारला की नौदलानं उभारला या वादामध्ये अर्थ नाही, अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवारांनी केलं। मी त्यांना सांगितलेलं हे घडताच कामा मी तर महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागितली। ह्याच्या संदर्भामध्ये मला हे नेव्हीने केलं, हे पीडब्ल्यूडीने केलं, हे असल्या वाद घालण्यात आता काही अर्थ नाही। पहिल्यांदा संपूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचा एक चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा पद्धतीनं स्मारक झालं पाहिजे, उभं राहायला पाहिजे। त्या प्रकारे तिथं हे त्या प्रकारे सरकारने लक्ष घातलंय। जसं त्याला कळालं पाहिजे, हे मला ह्या गोष्टी मी तर नेहमी म्हणतो, आपल्याही मार्फत ह्या महाराष्ट्राला पहिले संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मुख्यमंत्री मिळाले ते यशवंतराव चव्हाण साहेब मिळाले। सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेल्या आहेत। त्याच्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने, आमच्यासहित सगळ्या राजकीय पक्षांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, तिथल्या नेत्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, तिथल्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात काही पण करता कामा नये। ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जी आहे त्या प्रकारे सगळ्यांनी वागलं पाहिजे।